नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतला गणित विषयातला दुसरा धडा, ज्याचे नाव आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. आता ह्यासारखाच धडा आपण 6वीतही अभ्यास केला होता. तर या धड्याची सुरुवात करण्याआधी पहिले काही 6वीतल्या धड्याची उजळणी करून घेऊया. तर चला पाहू आपल्याला काय काय करायचे आहे या धड्यामध्ये नवीन गोष्टी. तर पहिले ह्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवू, कारण हीच आहे आपली उजळणी, जी आपण 6वीमध्ये असेच प्रश्न आपण सोडवले होते सराव संचात. तर 5 अधिक 7 म्हणजेच किती? 5च्या उजवीकडे आपल्याला 7 एकक मोजत जायचे, म्हणजे आपल्याला उत्तर येते 12. 10 अधिक वजा 5, वजा 5 म्हणजे आपल्याला 10च्या डावीकडे 5 एकक मोजत जायचे, तर आपल्याला उत्तर येईल 5. वजा 4 अधिक 3 म्हणजेच काय? वजा 4 संख्या रेषेवर ठेवली तर तिच्या डावीकडे नाही, तर आपल्याला कुठे जायचंय? उजवीकडे, कारण आपल्याला इथे संख्या आहे अधिक 3. तर वजा 4च्या उजवीकडे आपल्याला 3 एकक जर मोजत गेलो तर आपल्याला उत्तर येईल वजा 1. तर अशा प्रकारे ह्या सर्वांचे आपण उत्तर काढले होते. तर हे आपल्याला भेटलेली उत्तरे. तर वजा 7 अधिक वजा 2. आता इथे पाहू शकता, जर हा कंस उघडला तर अधिक आणि वजा ह्या दोघांचे गुणाकार होतो, तर आपल्याला उत्तर येते वजा 2. तर वजा 7 वजा 2 म्हणजेच काय? वजा 7च्या डावीकडे आपल्याला 2 एकक चालत जायचे, म्हणजे आपलं उत्तर येते वजा 9. तर अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे या सर्वांची बेरीज. आता इथे पहा, या चित्रात काय दिसते? तर वजा 6 अधिक असे कुठले एकक जोडले तर आपले उत्तर 3 येते. तसे 4 मधून असे कुठले एकक वजा केले तर आपल्याला उत्तर 3 येते. 7 मध्ये असे कुठले एकक जोडले तर आपल्याला उत्तर 3 येते. तर अशा सर्वांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. तर मला सांगा, वजा 6 मध्ये असे कुठले एकक जोडले तर आपले उत्तर 3 येते. आपल्याला उत्तर जर ऋण असं पाहिजे तर आपल्याला डावीकडे जावं लागते. परंतु इथे पहा, आपल्याला उत्तर काय पाहिजे? धन. तर धन उत्तरासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? उजवीकडे. तर असे उजवीकडे किती एकक मोजत जावे लागतील तेव्हा आपलं उत्तर 3 भेटेल? तर उजवीकडे जर 6 एकक मोजले तर आपलं उत्तर येते 0. त्यापुढे 3 एकक मोजले तर आपलं उत्तर येते 3, म्हणजे 6 आणि 3 9. तर वजा 6च्या उजवीकडे जर 9 एकक मोजत गेलो तर आपलं उत्तर येते 3. 4तून अशी किती संख्या वजा केली तर आपल्याला उत्तर 3 येईल? तर ती आहे 1. 7मध्ये असे किती जोडले तर आपलं उत्तर 3 येईल? तर 7तून आपण जर डावीकडे जावे लागले तरच आपलं उत्तर येते 3, कारण 3 ही 7पेक्षा छोटी संख्या आहे, म्हणजेच आपल्याला डावीकडे जावं लागेल. आणि डावीकडे जायचे म्हणजे आपल्याला एकक जे यात जोडायचं आहे त्याच्यासमोर किंवा ती संख्या ऋण असेल किंवा त्यासमोर आपल्याला वजाबाकी चिन्ह लिहावं लागेल. तर आपण पाहूया आपली ही उत्तरे भेटलेली. तर 7 अधिक वजा 4 केले तर उत्तर येते 3. वजा 5 वजा 8 केले तर आपलं उत्तर येते 3. वजा 8 मध्ये समजा 11 जोडले तर आपलं उत्तर येते 11 आणि 9तून 6 गेले तर आपलं उत्तर येते 3. तर अशा प्रकारे आपण याचा अभ्यास करतो. आता आपण पाहूयात पूर्णांक संख्याचा गुणाकार. या तक्त्यामध्ये पाहू शकता, आपण इथे 2 वेगळ्या संख्या लिहिल्या आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की 5चाच पाढा लिहिलाय, इथे 6चा पाढा लिहिलाय, इथे 7चा पाढा लिहिलाय. परंतु तुम्ही पाहू शकता, त्याला आपण जे गुणाकार केलाय ती संख्या ऋण आहे. त्या 3 संख्या ऋण आहेत आणि बाकी उरलेल्या धन आहेत. आता लक्षात ठेवा, 2 ऋण संख्यांचा गुणाकार जर असेल तर आपल्याला उत्तर हे नेहमी धन येते, आणि 2 धन संख्यांचा गुणाकार असेल तर आपल्याला उत्तर धन येते. परंतु जर आपल्याला गुणाकारात एक ऋण आणि एक धन संख्या असेल तर आपल्याला नेहमी उत्तर हे ऋण संख्येतच येते. आता आपल्याला चिन्ह समजल्यानंतर आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला करायचंय फक्त अंकांचा गुणाकार. तर इथे पाहू शकता, वजा 5 गुणिले वजा 3 म्हणजे वजा आणि वजा तर गुणाकार झाला तर आपल्याला इथे धन संख्या. मग उरले काय? फक्त 3 आणि 5चा गुणाकार, तो असते 15. आता इथे पाहू शकता, शून्याबरोबर कुठलीही संख्या जर गुणली तर आपलं उत्तर 0च येते. आता ही एक धनसंख्या आहे आणि ही ऋण संख्या आहे. तर मी म्हटलं, जर धनसंख्येचा गुणाकार ऋण संख्येवर आला, जर धनसंख्येचा गुणाकार ऋण संख्येवर आला तर आपल्याला नेहमी संख्या ऋण संख्येच येते. आपल्याला उत्तर नेहमी ऋण संख्येत येते. तर उरलं काय? तर फक्त ह्या आकड्यांचा गुणाकार. तर 5 गुणिले 1 येतो आपल्याला 5. तर अशाच प्रकारे हा पुढचा तक्ता आपल्याला कंप्लीट करायचा आहे किंवा भरायचा आहे. तर याचे उत्तर मी इथे लिहिले आहे. तर पाहू शकता, 6 गुणिले वजा 3 वजा 6 गुणिले वजा 3 ह्या दोन्ही संख्या ऋण आहेत. तर आपले उत्तर घेतले काय? अधिक 18 किंवा धन 18. तर अशाच प्रकारे या सर्वांचा आपण अभ्यास केला. आपण अभ्यास करू शकतो आणि तुम्हाला ही सर्व उत्तरे आपल्याला कळतील. तर आता काही महत्वाची माहिती आहे, ती लक्षात ठेवा. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार हा धन पूर्णांकच येतो, जसे मी तुम्हाला म्हटले. एक धन पूर्णांक व एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार हा नेहमी ऋण पूर्णांकच येतो. 2 ऋण पूर्णांकाचा गुणाकार हा नेहमी धन पूर्णांकच येतो. तर इथे आपण छोट्याशा स्वरूपात किंवा आपण म्हणू शकतो शॉर्टकट आपण इथे लिहिलाय. म्हणजे 2 धनसंख्याचा गुणाकार हा धनच असतो. 2 एक ऋण संख्या आणि एक धनसंख्या घेतली त्याचा गुणाकार आपल्याला ऋण संख्या येते.
पुन्हा पहिली जर ऋण संख्या असेल आणि दुसरी धनसंख्या असेल तरी आपल्याला संख्या ऋण संख्या येते. म्हणजेच आपल्याला पहिली किंवा दुसरी दोघांपैकी कुठलीही एक धन आणि कुठलीही एक ऋण असेल तर आपल्याला उत्तर नेहमी ऋण संख्येत येते. परंतु जर दोन्हीही ऋण संख्या असतील तर आपल्याला काय भेटते? धनसंख्या. तर हा नियम तुम्हाला लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे गुणाकार करत्या वेळेस. तर चला, या सर्व नियमांचा उपयोग आणि ह्या आधी केलेल्या सगळ्यांची उजळणीचा उपयोग आपण ह्या सराव संच 8 मध्ये करूया. तर पाहूया ह्या सराव संचामध्ये काय काय प्रश्न दिले आहेत. तर पहिला प्रश्न आहे गुणाकार करा आणि त्यात पहिले आहे -5 गुणिले -7. तर मी तुम्हाला म्हटलं जर दोन ऋण संख्या असतील तर त्यांचा गुणाकार नेहमी धन येतो. मग उरले काय? तर धनसंख्या म्हणजे इथे अधिकचं चिन्ह लिहा किंवा नाही लिहिले चालते. फक्त उरले काय तर संख्यांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 7 त्याचं उत्तर येते 35. आता दुसरं आहे -9 अधिक 6. तर एक आहे आपली ऋण संख्या, एक आहे धनसंख्या. तर याचा गुणाकार नेहमी ऋण संख्या येतो. मग उरला काय 9 आणि 6चा गुणाकार करतो म्हणजे 54. आता दुसरा आहे 9 गुणिले -4. तर हे एक ऋण आहे, एक धन आहे. तर उत्तर आपल्या ऋणच येणार आणि 9 गुणिले 4 येते 36. यापुढे आहे 8 गुणिले 7 म्हणजे 8 ही धन आहे, -7 ही ऋण आहे. तर यांचा गुणाकार नेहमी ऋण येणार. उरला आहे नंबरचा किंवा ह्या संख्यांचा गुणाकार म्हणजे 8 7 56. तर आपले उत्तर येते -56. आता इथे पाहू शकता दोन्ही संख्या ऋण आहेत. आपले उत्तर धन येणार. 124 गुणिले 1 तर आपलं उत्तर येते 124च. इथे पाहू शकता दोन्ही संख्या आपल्या ऋण आहेत. तर ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धन येतो. मग उरला आपला 12 गुणिले 7 म्हणजे 12 7 84 तर अधिक 84 उत्तर आले. आता इथे पाहू शकता दोन्ही संख्या आपल्या आहेत ऋण. तर ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धनच येतो. मग उरला फक्त ह्या दोघांचा गुणाकार जो येतो आपल्या 441 आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे -7 गुणिले 15. तर एक आहे ऋण संख्या, एक आहे धनसंख्या. तर धनसंख्येचा ऋण संख्येवर गुणाकार केला तर आपल्याला नेहमी ऋण संख्या भेटते. मग उरले काय संख्यांचा गुणाकार म्हणजे 15 गुणिले 7 तर आपल्याला येते 15 7 105 म्हणजे 105. तर इथे आपण सराव संच 8 संपला. आता या धड्यामध्ये आपण काय काय शिकलो? तर आपण नियम शिकलो. धनसंख्येचा आणि ऋण संख्येचा गुणाकार. तो गुणाकार किंवा ते नियम खूप महत्वाचे आहेत कारण या पुढे किंवा आपल्या या पुढच्या जीवनात आपल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार पाहायला मिळेल. त्यामुळे हे नियम लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण ह्या धड्याचा पुढचा भाग शिकूया. धन्यवाद.